तर हे एक फार मोठी विशेष गोष्ट आहे भागवताची. भागवतामध्ये लाखो वर्षानंतर काय होणार आहे याचं पण वर्णन दिलेलं आहे. हे फार विशेष आहे. म्हणजे तर गौतम बुद्धांचं वर्णन दिलं होतं, त्याआधी होऊन गेले. आणि त्याच्यानंतर पुन्हा कल्की अवताराचं वर्णन दिलंय, त्यांच्या वडिलांचं नाव, गावाचं नाव, ते काय कार्यक्रम, सगळं वर्णन दिलेलं आहे. पुन्हा एवढंच कशाला, सत्य कधी सुरू होणार, कधी प्रलय होणार, एवढं इतकं बारीक सारीक दिलेलं आहे की म्हणजे आश्चर्य आहे खरंच. हो. की भागवत हा काय साधारण ग्रंथ नाही. तिसऱ्या स्कंदात पुढे आपल्याला माहित होईल की मूल कसं गर्भामध्ये वाढतं, प्रत्येक महिन्यात कसे बदल होतात, ह्याचं पण वर्णन दिलेलं आहे. आता आपण इव्हन मेडिकल सायन्सला पण माहित नव्हतं, अलीकडे कळलं त्यानं. सोनोग्राफी वगैरे हे चोर लागलं. त्याच्या आधी भागवतात खूप विशेष वर्णन दिलेलं आहे. त्याच्या मनात पण कसे बदलत हे पण वर्णन दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे सगळ्या वेगळ्या अवतारांविषयी वर्णन आहे, त्याच्यामध्येच प्रभुपाद तात्पर्यात उल्लेख करतात की प्रल्हाद महाराज जेव्हा नरसिंह भगवंत स्तुती करतात, तेव्हा त्या नरसिंह भगवंतामध्ये हे भगवंता, सत्ययुग त्रेता म्हणजे आपण तीन युगात आपण त्रियुगी आहेत म्हणे, त्रियुगी. म्हणजे आपण तीन युगातच अवतार घेता म्हणे. मग चौथ्या युगात कसं म्हणे, कलौ छन्ना हा, म्हणजे कलयुगात आपण गुप्त रूपाने अवतार घेताय. प्रभात म्हणतात एक म्हणे हे चैतन्य महाप्रभू आहेत, कृष्ण आहेत. पण ते भगवंत बनून येत नाहीत, भक्ताच्या रूपात येतात. म्हणजे कलियुगात भगवंत येतात, पण ते गुप्त रूपाने येतात. आणि काही ठराविक जणांनाच कळणार आहे की ते भगवंत आहेत म्हणून. हे फार विशेष गोष्ट आहे. आणि प्रभुपाद तिथं म्हणतात की चैतन्यामध्ये श्री कृष्ण जे साक्षात, त्यामध्ये अवतार नाहीत. ज्यांच्यापासून सगळे अवतार निघतात ते अवतारी आहेत. म्हणून कृष्ण किंवा ते जेव्हा चैतन्य महाप्रभू येतात, ते आहेत अवतारी आहेत. आणि जो या पहिल्या स्कंदातल्या तिसऱ्या अध्यायातला जो 28वा श्लोक आहे, तो श्लोक खूप महत्वाचा आहे यासाठीच की श्री जीव गोस्वामींनी, जे षड गोस्वामीत लेख आहेत, त्यांनी त्या श्लोकाला पारिभाषिक सूत्र म्हटलंय. कुठलं म्हटलंय? पारिभाषिक सूत्र. कुठला श्लोक तो? पहिल्या स्कंदातल्या तिसऱ्या अध्यायाचा 28वा श्लोक जो आता घेतला आपण. तो श्लोक कसा आहे? एतेचाम च कलापुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. त्यात म्हटलेलं आहे एते च अंश कला. म्हणजे आता भरपूर सगळं वर्णन सांगितलं अवतारांचं वर्णन, पण ते कसे होते म्हणे, कला आणि अंश होते. पण आता कोण आहेत म्हणे, कृष्णस्तु भगवान स्वयं. आता तिथं आचार्य म्हणतात, आचार्यगण सांगतात कृष्णस्तु, ते तू नाही लिहिलं तर चाललं असतं म्हणे. कृष्णा भगवान स्वयं चाललं असतं, पण तू काय म्हटलेलं आहे, तू म्हणजे निश्चितच कृष्ण भगवंत आहेत म्हणून. आणि पुढे म्हटलेलं आहे कृष्णस्तु भगवान स्वयं, हे स्वतः भगवंतच आहेत ते. असं वर्णन इतर अवतारांविषयी कुठं आलेलं नाही. पुढे काय म्हटलेलं आहे, इंद्रारी व्याकरम लोक मृडयंती विगे विगे. पुढे म्हटलेलं आहे की जे इंद्र वगैरे जे आहेत, ते जेव्हा देवता त्रस्त होतात, तेव्हा भगवंत काय करतात, साधूंचं रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंत येतात. पण सर्वांचे मूळ हे कृष्ण आहेत, असं त्या श्लोकात स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे आपण कृष्णच तू भगवान स्वयं, स्वयं भगवंत आहेत ते, असं त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि अजून एक उल्लेख आलेला आहे की जो जीव आहे, जीवामध्ये जास्तीत जास्त भगवंताचे किती गुण येऊ शकतात? 78%. जेव्हा 78% गुण विकसित होतात त्याच्यामध्ये, तेव्हाच तो गोलोक वृंदावन जाऊ शकतो. हे विशेष आहे. म्हणजे आपल्यामध्ये भगवंताचा पण अंश असल्यामुळं त्यांचे गुण आपल्यामध्ये आहेतच. पण ते आपल्यात असले तरी सुद्धा ते कसे आहेत, आता झाकले गेलेत. त्याला झाकण घातल्यासारखं झालं. ते झाकण उघडायचं आपल्याला. म्हणजे काय करायचं आहे, भगवंताच्या भक्तीत जेव्हा आपण रममाण होतो, तेव्हा हळूहळू भगवंतातले गुण आपल्यामध्ये येऊ लागतात. जसं आपण एखादा प्लग आहे, हा, ते सॉकेटमध्ये जेव्हा आपण आत घालतो, तेव्हा त्यातली इलेक्ट्रिसिटी त्या प्लगमधनं वायरमध्ये येऊन आपल्या मोबाईलपर्यंत असेल, लॅपटॉप असेल किंवा जे दिवे असतील तिथपर्यंत पोहोचतो. आणि त्याच पद्धतीनं आपण जेव्हा भगवंताची भक्ती करू लागतो, त्याचं नामस्मरण असेल किंवा ते भागवताचा अध्ययन असेल, या सगळ्या गोष्टीतनं काय होणार, साहजिकच की आपण हळूहळू भगवंताचे गुण आपल्यामध्ये विकसित होतील. आणि जेव्हा 78% गुण होतील, म्हणजे डिस्टिंक्शन, हो, अष्ट 90% पण नाही म्हटलं, तेवढं होणार पण नाही. 78% झाले की मग भगवत धामात जाऊ शकतो आपण. बाकी नीट आणि अमुक तुम्ही याच्यामध्ये 90% 95% अपेक्षा करतात, पण इथं
88% पुरेसे आहेत भगवत धामात जायला. मार्क नाही, गुण आपल्यातले. तर त्यामुळं त्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, पुढचा जो 29व्या श्लोकात उल्लेख आहे, हे जे अवतार कथा वगैरे सगळं आहे, जो सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे काय करतो म्हणे, श्रद्धेने भक्तीने पठण करतो, त्याच्या जीवनातल्या सगळ्या दुःखातनं ती सुटका होते. म्हणजे आपण रोज काय, जर आपण इथं क्लासमध्ये येऊ लागलो, अध्ययन करू लागलो, काय होणार आहे? सगळ्या दुःखातनं सुटणारा. अर्थात आपला उद्देश फक्त दुःखातनं सुटण्याचा नाहीये. कसला उद्देश आपला? भगवंताचं दिव्य प्रेम प्राप्त व्हावं म्हणून. हम्म. म्हणून एकदा मी आधी सांगितलं होतं, प्रभुपाद म्हणाले, हे जे मी ग्रंथ लिहिलेत ना, हे ग्रंथ वाचून तुम्हाला कृष्ण पूर्ण कळणार नाहीत म्हणे. शिष्य म्हणाले, प्रभुपाद तसं असेल तर मग आपण एवढं का मेहनत घेताय म्हणजे लिहिण्याची? प्रभुपाद म्हणाले, कृष्ण कृष्णाला पूर्ण जाणून घेणं शक्य नाही, पण या ग्रंथांचं अध्ययन केल्यावर म्हणे तुम्ही कृष्णावर प्रेम करू लागाल. पुण्या ग्रंथांचं अध्ययन करता करता आपण कृष्णाच्या प्रेमात पडलो की झालं, आपलं कार्य संपलं. हे जगातलं आपण काय घेऊ शकतो? निरोप घेऊ शकतो, टाटा करून जाऊ शकतो. आणि खूप महत्वाचा मुद्दा आहे. 33व्या श्लोकाचा खूप महत्वाचा मुद्दा सांगेल. त्यात म्हटलेला आहे, जो आत्मसाक्षात्कार जेव्हा होतो, की आपण शरीर नसून आत्मा आहोत, त्यावेळेला काय होतं मग? हा जो विशुद्ध स्वरूपातला आत्मा जो आहे, तो स्थूल आणि सूक्ष्म शरीरापासून त्याचा संबंध तुटतो, संबंध राहत नाही. मग तेव्हा त्याला काय लाभ होतो? की त्याला स्वतःचंही दर्शन होतं, मी आत्मा आहे म्हणून. आणि भगवंताचं पण दर्शन होतं. हे किती महत्वाचं आहे बघा. म्हणजे या भक्तीद्वारे हा फार मोठा फायदा होतो, की आपण, मी एक आत्मा आहे, हा अनुभव येतो. एवढंच नाही, तर आपण स्थूल आणि सूक्ष्म शरीरापासून वेगळा आहोत, याचाही त्याला अनुभव येतो. आणि त्याचप्रमाणे तो काय होतो म्हणे, त्याला आत्म्याचं आणि भगवंताचं पण दर्शन होतं. किती मोठा, केवढा मोठा फायदा आहे. लोक किती फायदा बघतात, ह्याच्यात काय फायदा, ते भागवतात फायदाच फायदा आहे, तोटाच नाहीये. हो, खरं आहे ना? एवढा फायदा आहे. तर म्हणून आपल्या जर इतकं म्हणजे एक हेच आहे, जसं आता अधिक महिन्यामध्ये मंदिरात रोज, आता काय होणार पंढरपुरात रोज फिस्ट असते, अनाऊन्स करतात, यांच्या वतीने आज प्रसाद, यांच्यावर प्रसाद, रोज हे पदार्थ ते पदार्थ रोज चालेलं असतंय. हम्म. तर ते कधीतरी जरी असलं, हे मात्र रोजच आहे. भगवंताची कथा जेवढं ऐकू, ती फिस्ट आहे आपल्या कानासाठी. आणि 34व्या श्लोकात असं म्हटलेलं आहे, जसं इलेक्ट्रिसिटी जी आहे, विद्युत शक्ती, ती गरम पण करू शकते वस्तू, थंड पण करू शकते. रेफ्रिजरेटर घेतला तर काय होणार? थंड करणार ते आपल्याला. आणि जर हिटर घेतला, गरम होतात वस्तू. शक्ती तीच आहे, विद्युत शक्ती. अगदी त्याचप्रमाणे जे बहिरंग शक्ती, जे माया, ती जीवाला काय करत सुरुवातीला, जीव येतो ना इथं भौतिक जगात, तेव्हा माया काय करते, त्याला कृष्णाला विसरायला लावते आणि शिक्षा देते, त्याला पनिशमेंट, सजा देते. पण जेव्हा ती पाहते, मायादेवी बहिरंग शक्ती, हा जीव भौतिक जगात आल्यामुळं पश्चाताप व्यक्त करून भगवंताला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करू लागतो, तेव्हा तिला कळतं की हा काय म्हणे, हा सच्चा भक्त आहे बाबा. म्हणून ती त्याच्यावर विशेष कृपा करून ती आपलं रोज बदलते आता. हा, आधी गरम होती फार, आता थंड होऊन काय करते, आपल्याला अंतरंग शक्तीसारखं सहकार्य करू लागते भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी. म्हणजे किती विशेष कृपा आहे भगवंताची. हा, ते आपला वाट मोकळं करून देते. आधी परीक्षा खूप, एकदा पास झालं, हा, असं इंटरव्ह्यू घेतात माहिती ना, पहिला इंटरव्ह्यू, दुसरा, तिसरा, म्हणतात झालं का? अहो तिसरं तर झालं बाबा, 3 पर्यंत आलं, चौथा राहिलाय. मग त्याला तर खात्री पटलेली आहे, 3 मध्ये पास झालं, चौथा पास होणार, जवळजवळ ऑलमोस्ट. तसं आपण भक्ती करता करता खूप परीक्षेला तोंड द्यावं लागतं आपल्याला. पण भगवंताची बहिरंग शक्ती पाहते, की आता सगळ्या कसोटीला खरा उतरलाय, उगाच मौज मजावून भक्ती करत नाही हा. खरंच भगवंताला प्रसन्न करण्यासाठी भक्ती करतोय. मग ती काय करते मग? आपलं ते कार्य थांबून, त्रास देत थांबून ती त्याला सहकार्य करू लागते, मार्गदर्शन करू लागते. म्हणून आपण हे आता भागवत हे सुरू करतो म्हणजे काय, ती बहिरंग शक्ती आपल्याला, हा, वाट दाखवू लागलेली आहे आपल्याला भगवंताकडे जाण्यासाठी, आहे ना? तर किती मोठं भाग्य आहे. तर त्यामुळं हे फार मोठं, आपले खूप धन्यवाद. आता मी एकटा वाचत बसू शकलो असतो, अक्षरशः माझा स्वार्थ आहे याच्यामध्ये, मी एकटाच वाचत बसलो असतो मी. पण त्याच्यामध्ये तेवढा आनंद वाटत नाही, जेव्हा तुमच्या संगतीमध्ये वाचताना वाटतंय ना. तसं प्रत्येकाला जर वाटत असेल, तर आपण चुकवायचंच नाही. मला निश्चित माहित आहे,
हे काही भक्त आहेत की ते पहिल्या दिवसापासून एकदा मिस केलेले नाही, असे पण काही जण आहेत. सर्वांचे धन्यवाद. जे एकदा मिस केले नाही त्यांचे धन्यवाद. काही काळामध्ये मिस करणार त्यांचे धन्यवाद. आणि जे आजच फर्स्ट टाइम आलेत त्यांचे पण धन्यवाद. आणि जे पुढे येणार आहेत त्यांना पण तुम्ही काय करा, जेवढ्या भक्तांना पण जोडू तेवढ्यांना भागवत ऐकण्याचं आणि श्रवण करण्याचं आपण काय दिल्यासारखं आहे त्यांना, त्यांना संधी दिल्यासारखं आहे. जे जसं बोनस असतं की नाही, जेवढं आपण ते एजंट बनवता ना, आपण पॉलिसी बनवता, हा, याची LICची असेल विम्याची पॉलिसी बनवतात ना, तसं तेवढं आपलं पर्सेंटेज मिळत त्याचे. तसं आपण जेवढ्या लोकांना जोडू ना त्याच्या भक्तीचं काही पॉईंट आपल्याला पण भेटतात. भगवान म्हणतात यांनी एवढ्या लोकांना आणलंय. प्रल्हाद महाराज म्हटले ना, भगवान म्हटले अरे चल म्हणे धामात. प्रल्हाद महाराज म्हटले नाही म्हणे मी येणार नाही. काय? अरे लोक लगेच तयार होतात यायला, तू काय येत नाही? नाही म्हणे मी दुःखी आहे. अरे कसलं दुःख तुला? अरे मी समोर आहे ना, तुला का दुःख वाटावं? म्हणे दुःखी असंच वाटतंय. काही लोक फक्त स्वतःच्या मुक्तीसाठी हा, गुहेत जाऊन बसून जप करतात, भजन करतात म्हणे. पण त्यांना इतर जीवांविषयी काहीच नसतं म्हणे. ते पडू दे म्हणे, स्वतःच बघतात. पण मला तसं नाही करायचं. मला सगळ्या जीवांना घेऊन यायचं म्हणे तुमच्याकडं. जेणेकरून काय होतील ते सगळेच वैकुंठात येऊन सुखी आणि समाधानी होतील. तुकाराम म्हणतात ना, जाऊ देवाची या गावा, देव देल विसावा. ते खरं विसावा तिथे आहे आपला. विसावा 21 नाही. विसावा म्हणजे आराम, शांती, हा, विश्रांती. ती कुठे आहे? वैकुंठात. इथं नाही, गोलोक वृंदावनात आहे. आणि तिथं जाण्यासाठी तरी प्रयत्न आपले. भागवत कुठं नेणार आहे आपल्याला? गोलोक वृंदावन नेणार आहे, ऐकलं ना आपण. तर त्यासाठी आपली तयारी आहे. आपण तयारीत मागं पडायचं नाही. भले थोडं उशीर 1-2 मिनिटं मागं पुढं तर येत राहा. आणि प्रत्येकाला रोजच वाचायला मिळेल असं नाही. 3 प्रभू आणि 3 माताजी घेतोय. आणि एक संपला ग्रुप पुन्हा पहिल्यापासून सर्वांची सुरुवात होते. त्याच्यामुळे आपल्याला मिळेल नाही मिळेल वाचायला, पण आपण वाचतोच आहे नाहीतरी, हो ना? आणि प्रत्येकाने भागवतचा पहिला स्कंद ठेवा. त्याच्यामधनं PDF पाठवतो आम्ही. पण त्यातनं वाचणं थोडंसं कधी कधी हे होत आहे. पण आपल्याकडे ग्रंथ असला तर फार चांगलं होईल. ग्रंथ आपण आणले की डोक्याला लावा, प्रणाम करा त्यांना. आपण घरी येतो त्याला काही फुलं अर्पण करा, आरती करा त्याची, हो ना, जेणेकरून अजून कृपा आपल्याला. हरे कृष्ण.